मी संसद बोलतीये. माझी इमारत आता इतिहास जमा होणार आहे. पण मला गौरवशाली भूतकाळ आहे. माझी इमारत निश्चितच ब्रिटिश सरकारनं बांधली होती, पण भारताचं संविधान माझ्यातूनच आकाराला आलं. मी स्वतंत्र भारताचा सूर्योदय आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्यास्त पाहिला. मी संसद बोलतीये. ब्रिटिशांच्या काळात माझं नाव आणि माझी ओळख काउन्सिल हाऊस अशी होती. माझ्या निर्मितीची आणि दिल्ली वसवण्याची गोष्ट जवळपास सारखीच. 19व्या शतकात ना दिल्ली अशी होती, ना माझ्यासाठी दिल्लीत कुठे खास जागा होती जिथे मला घडवलं जाईल. मी संसद बोलतीये. माझ्या इमारतीची गोष्ट सुरू झाली ती 1911 सालापासून. ब्रिटनचे राजे जॉर्ज पंचम यांनी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीत स्थलांतरित करण्याचा फरमान सोडलं. तेव्हाच माझ्या इमारतीचा विचार सुरू झाला होता. वर्तुळाकार इमारतीची रचना एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती. माझी इमारत पूर्ण होण्यासाठी सुमारे 6 वर्ष लागली. माझ्या इमारतीचं बांधकाम 19व्या शतकाच्या ऐन तारुण्यातलं. सन 1921 मध्ये माझ्या इमारतीचा पाया रचला गेला आणि माझ्या इमारतीनं सन 1927 मध्ये पूर्ण आकार घेतला. इमारत बांधण्यासाठी 83 लाख रुपये खर्च झाले होते. मी संसद बोलतीये. माझी इमारत ब्रिटिश सरकारनं बांधली जेणेकरून ते भारतावर अनेक शतकं राज्य करू शकतील, भारताला गुलामगिरीत ठेवू शकतील. मी संसद बोलतीये. मलाही त्या स्फोटाचे आवाज ऐकू आले जेव्हा भगतसिंगांनी बॉम्ब फेकत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. मी तीच संसद आहे जिथे मध्यरात्री जवाहरलाल नेहरूंचं ते ऐतिहासिक भाषण साऱ्या जगानं ऐकलं. नेहरूंच्या या भाषणानंतर मीही स्वतंत्र झाले, भारताची झाले. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. मी संसद बोलतीये. मी तीच इमारत आहे जिथून लाल बहादूर शास्त्रींनी भारतीयांना एक वेळचं जेवण त्यागण्याचं आवाहन केलं होतं. मी तीच इमारत आहे जिथून इंदिरा गांधींनी पाकिस्तान्यांनी भारतासमोर गुडघे टेकल्याची बातमी ऐकवली. मी तीच इमारत आहे जिथून वाजपेयींनी म्हटलं, मी अशा सत्तेला चिमट्यानं देखील स्पर्श करणार नाही. तब पार्लियामेंट के मेंबरों की खरीद फरोख्त का बाजार खुला हुआ था. मामला अदालत में, मैं उस पर ज्यादा टिप्पणी करना नहीं चाहता, लेकिन हमने देखा कि अल्पमत किस तरह से बहुमत में बदला. वो रास्ता हमारे लिए भी खुला था, मगर हमने उस पर जाने से इनकार कर दिया. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. तेव्हा भारताची प्रगती कशी होईल, भारत कसा पुढे जाईल अशी भीती लाखो लोकांच्या मनात होती. पण पारतंत्र्यातून स्वतंत्र होण्याचा आनंद लोकांच्या मनात होता. स्वतंत्र भारताच्या हवेत श्वास घेण्याचा तो आनंद असा होता की लाखो लोक माझ्या इमारतीबाहेर उभे होते. मी स्वतंत्र भारताची पहाट पाहिली. मी संसद बोलतीये. माझ्याशी निगडीत किस्से, कहाण्या आणि अगदी इतिहासाची पानं उलटायला हजारो तासही कमी पडतील. 75 वर्षात मी भारताचे सर्व पंतप्रधान पाहिलेत. त्यांच्या गौरवशाली कार्याची स्तुतीसुद्धा ऐकली आणि अनेक सरकारं घडताना आणि पडतानाही पाहिली. जवाहरलाल नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या कालखंडाची मी संसद बोलतीये.
सन 1950 पर्यंत म्हणजेच राज्यघटना लागू होईपर्यंत माझ्या इमारतीत तात्पुरतं काम केलं गेलं. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालं आणि भारत अधिकृतपणे एक सार्वभौम प्रजासत्ताक बनला. घटनेत द्विसदनीय प्रणाली कायम ठेवण्यात आली आणि विधिमंडळाचं नाव बदलून भारतीय संसद असं ठेवण्यात आलं. मी संसद बोलतीये. माझ्या इमारतीत इतिहास आणि लोकशाहीचा अनमोल ठेवा दडलेला आहे. स्वतंत्र भारताची गौरवगाथा माझ्याच डोळ्यादेखत घडलेली. देशासाठी अभिमानास्पद क्षण मी जवळून अनुभवले. देशाच्या विकासात असेही काही क्षण आले जे कायमचे अमर झाले. काही तारखा ज्या काळाच्या पटलावर अजरामर झाल्या, कायमच्या इतिहासात लिहिल्या गेल्या. हम भले नए भवन में जाएंगे, लेकिन पुराना भवन भी, ये भवन भी आने वाली पीढ़ियों को हमेशा हमेशा प्रेरणा देता रहेगा. ये भारत के लोकतंत्र की स्वर्णिम यात्रा का एक महत्वपूर्ण अध्याय जो सारी दुनिया को भारत की रगों में लोकतंत्र का सामर्थ्य कैसे है इसका परिचित कराने का काम इस इमारत से होता रहेगा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे